षटकामध्ये हा बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये मॉन्टी गोडेकर आणि परशुराम पाटील सरांना तुम्ही बघतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा आलाय. स्ट्राइक इनकडे बॅटर आहे योगेश आणि नॉन स्ट्राइक इनकडे सतीश. सतीश आणि योगेश हे डावाची सुरुवात करतील. पहिले षटक टाकण्याकरता मनीष मोकल हा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. अग्री कोळी समाजातील खेळाडू इथे सध्या तरी या मॅच मध्ये. लेफ्ट आर्मचा मारा इनफील्ड वरून चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतंय 4 धाबा. शानदार स्ट्रोक चौकार. थँक्यू. पहिलाच बॉलवर चौकार ठोकलाय बॅटरने आणि त्यांनी इरादे स्पष्ट केलेत. जबरदस्त संगीत देखील पेश केलं जाते डीजे भाईच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवायची होती. वेगवान चेंडू आला आणि तितका फुटवर्क जो बनला होता तो प्रॉमिसिंग स्ट्रोक अद्यावत झाला नाही म्हणून हा चेंडू निर्धाव. मात्र दोन्ही बॅटर आहेत ना त्यांच्याकडे मोठा योगेश कुळे एका साईडला आणि सतीश कुळे आपण बघतोय. 2 हार्ड हिटर बॅटर. जर बॅट लागली तर मोठा धावा. या दोन्ही खेळाडूंची खासियत आहे. चांगला लेग कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज मनीष मोकळे याच्या गोलंदाजीमध्ये. पुढचा बॉल तसं बघितलं तर ब्लॉकवर मध्ये टाकायचं होतं. ओव्हर पिच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 वर. कारण अलिबाग येथून आलाय म्हणजेच काहीतरी करायचंच आहे. त्यांना इतिहास घडवायचा आहे आणि त्या उद्देशाने या टुर्नामेंट्स मध्ये त्यांचं पाऊल उतरलेलं दिसतंय आपल्याला. अलिबाग सिटी तुम्ही पाहिलं असेल जास्तीत जास्त बोटीतून प्रवास करावा लागतो आणि जबरदस्त मजा येते. अलिबागला भरपूर आपल्या इकडचे जे खेळाडू असतील टीम्स असतील सर्वजण एन्जॉय करायला जातात. अनेक पार्टीज आपण पाहिल्यात वेगवेगळे विला. अलिबाग या ठिकाणी आहे आणि सतीशच्या बॅट मधून आलाय जबरदस्त पुलचा फटका पॉवरफुल आणि इथे मात्र आउट ऑफ द पार्क येतोय साई स्पोर्ट चषक षटकार. सुंदर टायमिंग जुळून आला बॅटरचं आणि 6 धावा तो प्राप्त करतोय. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागले जातात 11. 4 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल असेल मनीष मोकल याचा. लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी ते करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा त्याचा पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा त्याचा पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 12 वर. 5 बॉलची समाप्ती. म्हणजे सुरुवातीला या षटकामध्ये धाबा बनवल्या जात आहेत. 5 बॉल 12 चांगला लुक अलिबाग टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. चैतन्य 11 अलिबाग खूप दिवसानंतर या नगरीमध्ये हा संघ आलाय. ओ जबरदस्त. इथे मात्र हा चेंडू तेज तरार देखील होता. मात्र बॅटर अगोदर स्केट झाला होता. थर्ड अंपायर इथे घेतला जातोय. टीव्ही अंपायर येतील आणि पाहिलं जाईल की व्यवस्थित बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये आहे की नाही हे पाहण्याकरता टीव्ही अंपायर आमचे लगेच या. चेंडू तेज तरार होता संदीप सर आणि बॅटर एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीच कृष्णा सातपुते गॉड ऑफ टेनिस क्रिकेट आपण पाहिलंय आणि त्यांच्या माध्यमातून असे फटके पाहिलेत. मात्र तोच फटका अद्यावत करायचा होता आणि थोडासा बॅटर बीट झाला होता. स्किड झाला होता. बघूया आता टीव्ही अंपायर. येस नो डाऊट निरीक्षण केलं जाईल आणि तदनंतर योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल जेणेकरून कुठल्याच टीमचं नुकसान नको. अलिबाग म्हटलं तर आमचे मित्र संदीप सगे हे चांगले समालोचक आहेत. काका म्हात्रे हे सुद्धा चांगले समालोचक आहेत. त्याचबरोबर प्रितेश पाटील हे सुद्धा आमच्यासोबत समालोचन अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी केलंय. नेहमीच त्यांच्या आठवणी येत आहेत. आणि एक कुळ्या गटामधून खेळणारा खेळाडू अक्षय पाटील हा सुद्धा मला आठवला. कारण काही दिवसापूर्वी आपण अलिबाग प्रीमियर लीग ही स्पर्धा बघितली होती ज्या स्पर्धेमध्ये विश्वनाथ जाधव हा खेळाडू सुद्धा खेळताना दिसला होता. सुमित ढेकले याला सुद्धा तुम्ही बघितलं होतं. पाहूया काय घडलंय. नॉट आउट हा निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा. म्हणजे षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 12.
तिसऱ्या पंचाने डिसिजन दिलंय नॉट आउटचं, कारण जेव्हा चेंडू लागला, या नो डाऊट राईट डिसिजन मान्य करावा लागेल दोन्ही टीमला आणि सपोर्ट करा. आज तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म आहे ही स्पर्धा म्हणजेच, कारण या स्पर्धेमधूनच तुमच्या काही ज्या क्लिप्स असतात, छोटे छोटे व्हिडिओज असतात ते व्हायरल होत असतात आणि त्यानुसार पुढे तुम्हाला आता चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा आलाय ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, आणि दुसऱ्या पर्वामध्ये कदाचित ह्या स्पर्धेमधील 1 ते 2 खेळाडू पुढे जातील, जास्त देखील जाऊ शकतात, no कारण की doubt. 6 टीम अजून ऍड होणार आहेत. दुसरा पॉवर प्ले आपण बघतोय. मात्र काल जे क्वालिटी दर्जाचे खेळाडू होते ना, करण अंबाला ठरला मालिकावीरचा किताब, प्रथमेश पवार नाना ठरला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी, आणि बेस्ट फिल्डर विजय पावले आपण पाहिलं त्या स्पर्धेमध्ये. जबरदस्त एक क्रेज आला होता त्या स्पर्धेला ISPL, आणि ज्यांनी फॉर्म भरले नव्हते सीझन 2 मध्ये ते जास्त गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल त्या स्पर्धेत देखील. चर्चा जारी राहील. पुढचा बॉल आडव्या बॅटने पिंट्या पाटील गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याच्याद्वारे पहिलाच बॉल पाठवलं जाते लॉंग ऑन क्षेत्राबाहेर. 4 धावा मिळत आहेत, चौकार. थँक्यू डीजे. असं कुठलंच गाव नाही जिथे क्रिकेटचा थरार नाही. आडव्या बॅटने पुन्हा एकदा कंट्रोल मध्ये दिसतोय बॅटर, चांगली बॅटिंग करतोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. अलिबाग टीमची कोणी माहिती नसतील अष्टविनायक नायगाव संघाला, म्हणून होम पिचवर एक मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल, कारण की अलिबाग संघाकडे चांगला बॅटिंग लाईनअप आहे, चांगली शिस्त दिसली, चांगला ड्रेसिंग कोड देखील पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं तो परिसर म्हणजेच अलिबाग, आणि मीच ऐतिहासिक स्थळ म्हणून त्या अलिबागचा वर्णन केलं जातं. आता खेळायचं होतं ऑन साईडला बॅटरला, परंतु चेंडू राहतो ऑफ साईडला. एकच धाव मिळेल. स्लिप पॉइंट सिलेमिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू राहतोय. याचबरोबर एका धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय आणि धाबा लागल्या जातात त्या 19. 1.3 बॉलची समाप्ती, धावसंख्या 19 धावा. आयोजकांकडून माहिती येते की यानंतर होणारा मॅच जो या संघांमध्ये जिंकेल त्यांच्या विरुद्ध एकविरा नायगाव संघ खेळेल. एक हाफ क्लिअर करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून. तर एकविरा नायगाव आपण कुठेच जाऊ नका. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय चेंडू, वेगवान चेंडू. इथे काहीतरी गलती होते फिल्डर कडून, चुका होत आहेत आणि चुका दुरुस्त कराव्या लागेल. सिंगलला डबल मध्ये आता कन्वर्ट केलं जाते. 38 सर्कलच्या आतमध्ये आता 2 धावा आहेत. हलकीशी एज देखील लागली होती आणि तेच आपण पाहिलं. डिरेक्ट हिट करायचा होता, मात्र बॅकअपला कोणी नव्हतं आणि इथे 2 धावा. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांच्या सहाय्याने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 1.4 बॉलची समाप्ती. स्कोर इज 21. मॅच सुरू आहे. चैतन्य 11 अलिबाग विरुद्ध अष्टविनायक नायगाव. ऑफ स्टंपवर शफल झाला होता आणि त्याच दिशेने योग्य तो मारा वाईड यॉर्करचा पाहायला मिळाला. गोलंदाज पिंट्या पाटील याचा अनुभव आहे, म्हणजेच ज्ञानाची शिदोरी त्याच्याकडे आहे, त्यामुळेच त्या शिदोरीचा योग्य तो वापर तो करतोय. नितेश भोईर देखील मॅचला पाहत आहेत राजावलीवरून, त्यांचं हार्दिक स्वागत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका आहे. इनफिल्डला खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे एक धाव तर कंप्लीट. पुन्हा एकदा थोडंसं मिस्टेक होतंय फिल्डर कडून आणि सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावेने आता धावफलक वेगाने पुढे सरसावते. येऊन पोहोचलाय 23च्या घरामध्ये. 2 ओव्हर 23 धावा. चांगल्या कॉमेंट्स JTC वरती देखील आल्यात, जुचंद्र टेनिस क्रिकेट.com वरती. ऐकूया सुंदर संगीत आणि कमेंट्स देखील आपण वाचणार आहोत JTC वरती जे आल्यात. SDJ थँक्यू.
संदीप भोईर व्हॉइस ऑफ खार्डी कोशिंबे त्यांनी चांगल्या कॉमेंट्स केल्यात. सर्व कॉमेंटेटर्सला शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. चांगली कॉमेंट्री आणि चांगली साऊंड सिस्टम DJ बाय यांची देखील पाहायला मिळते. राहुल गुप्ता देखील कॉमेंट्स करतायत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व जयप्रकाश कोहली आणि बेस्ट ऑफ लक एकविरा टीमला दिले. इथे मात्र झेल उडाला होता, झेल मात्र सुटलाय. ज्या ज्यावेळी या मैदानावर झेल सुटलाय ना त्या त्यावेळी मोठे फटके आले. या अगोदरच्या मॅच मध्ये ते उदाहरण पाहिलं. पहिल्या बॉलवरती कॅच कॅरी केला, सीमारेषेला गाठलं गेलं फिल्डरनी आणि आलेले 5 षटकार. या अगदी बरोबर योग्य ते वर्णन तुम्ही या ठिकाणी करतायत. 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. पुढचा बॉल मोठा फटका खेळला जातोय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले बॅकफुटला जाऊन जागा बनवली होती. ते मात्र स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने आणि चांगला कॅमेरावर बघा. शेवटपर्यंत चेंडू तुम्हाला दिसतोय. ही खासियत आहे JTCची. जर JTC चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. या अगोदर इथे काय घडतंय, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग आणि LBW विकेट डाऊन फ्रॉम LB. लेग बिफोर द विकेट स्वरूपात ही विकेट मिळाली. फिल्डिंग करणाऱ्या चैतन्य 11 अलिबाग या टीमला 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 30 धाबा. इथे सरासरी आता थोडीशी आपल्याला घसरताना दिसतं बॅटिंग करणाऱ्या टीमशी. अक्षय, काय म्हणाल या विकेट बद्दल? ही मोठी विकेट होती प्रतिस्पर्धी संघाकरता. चांगलं डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. पंचांचं कौतुक करेन मॉन्टी गोडेकर सर. बॅटरने दर्शविलं होतं की एज लागले असं, मात्र इथे LBW क्लीन दिसतोय विकेट. म्हणूनच चांगली अंपायर आहे अंपायरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून मॉन्टी गोडेकर सर आणि परशुराम पाटील सर. काल विशाल नाईक सरांना आपण पाहिलं. आज रुपेश कोहली देखील इन ॲक्शन मध्ये. दीपेश ढिंडेकर हे आमचे पंच आहेत या स्पर्धेला. फलकावरती 30 धावा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला स्क्वेअर कट केलाय. चेंडू फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमारेषे पार. मिळत्या धाबा 4. साई स्पोर्ट चषकातील शानदार दमदार चौकार. थँक्यू. प्रशांत कुबडेकरच्या बॅट मधून इनसाइड आउट करून 38 सर्कलच्या वरून ऑन दी अप. चांगला फटका, चौकार. चौकांनीची धावपळक 34 धावा. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती रत्नाकर आपण बघतोय आणि बॅटिंगला प्रशांत कुबडेकर. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. थोडासा बाहेर वळणारा चेंडू आणि वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक 35 धावा. 4 बॉल फेकून झाल्यात आणि 35 रन्स ऑन दी बोर्ड. आणि ऑफ स्टंपच्या दिशेनेच मारा काय होतोय याचं कारण असं आहे की लेग स्टंपच्या दिशेने मारा केला तर हवेची साथ बॅटरला मिळते आणि म्हणूनच गोलंदाज त्या दिशेने सध्या चांगला योग्य तो मारा करत आहेत. आता टायमिंग व्यवस्थित साध्य करता आलं नाही. चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव फळक पुढे सरकलाय आणि धाबा लागले जात आहेत 36. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणि यानंतर एक हाफ क्लिअर. दीपेश ढिंडेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. एकविरा नायगाव आपण कुठेच जायचं नाही. एक हाफ क्लिअर करण्याचा आयोजकांकडून वादा आहे. 36 धावा. दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आलाय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केला जातोय. इनसाइड आउट करून फक्त V शेप मध्ये आणि थोडस इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाले. डिरेक्ट हिट तर झालाय. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. टीव्ही अंपायर रेफर केलाय. तिसरी धाव घेत असताना 3 धावा कंप्लीट झाल्या. मात्र दुसऱ्या धावेकरता विकेट आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. थर्ड अंपायर
नॉट आउट. आणि या टोटल 3 धावा आहेत का अंपायर्स? 3 धावा. डिरेक्ट हिट झाला होता, मात्र बॅटरने बॅट जी होती चांगल्या पद्धतीने स्लाइड केली होती आणि म्हणूनच डिरेक्ट हिट तर झाला, मात्र बॅटर जो आहे तो अगदी पोचला गेला. म्हणून या 3 धावा, 3 धाव्याने आता धावपळक 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा 3 ओव्हर. पाणी घेऊन जा. ऐकूया सुंदर गाणी. पॉवरफुल इथे गोलंदाजाला बनावं लागेल, कारण 13च्या सरासरीने 39 धाबा मैदानाच्या आतमध्ये जमा केल्यात बॅटिंग करताना. अष्टविनायक नायगाव टीमने नुकताच पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवलं गेलंय. अशुद्ध पाणी हे आरोग्य बिघडवत आहे आणि अशुद्ध विचार हे जीवन बिघडवत आहे. इथे शुद्ध पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवलं जातंय. चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज. अफिंट्या पाटील आलाय आणि त्याचा एकच चांगला बॉल पडलाय. बॅटरला असं वाटलं की ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू असेल, परंतु एक चांगला बॉल इथे तो रिलीज करताना दिसतोय. अनुभवी आहे पिंट्या पाटील आणि ज्याचा उल्लेख देखील केला होता त्यांच्या कॅप्टनने. अष्टपैलू खेळाडू आहे. शतीचा हा फटका जागा बनवला, मन बनवला, इरादे स्पष्ट. इथे मात्र जबरदस्त कंट्रोल मध्ये बॅटर दिसतोय आणि इथे मात्र आउट ऑफ द पार्क. 6 फूट चषक षटकार. इथे सतीश सुद्धा आता आक्रमक होताना दिसतोय, कारण ह्या आधी सुद्धा सतीशने सलामीला येऊन चांगला वेळ त्या ठिकाणी घालवलाय आणि तितकाच चांगला धाबा सुद्धा संघाच्या मदतीकरता धावत येतोय आणि बनवतोय. स्कोर इज 45. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि आता हा लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 45. 45 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. हॅलो. जबरदस्त गोलंदाजी होते. आता एक अगोदर षटकार पाहिला, त्यानंतर विकेट जातोय. विकास भोईर देखील पांजवरून मॅचचा आनंद घेतात. ते देखील चांगल्या कॉमेंट्स करतात, कॉमेंटेटर करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेकरता वेलकम विकास भोईर, आमचे जवळचे मित्र. 45 धावा झाल्यात आणि एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. संदीप सर. यस, चांगली गोलंदाजी आता या वेळेला अपेक्षितच असेल, कारण ही 2 षटकं म्हणजे स्लॉग ओव्हर असतील आणि या 2 षटकांमध्ये मोठे फटके येण्याची दाट शक्यता. नवीन बॅटर गेलाय तेजस. खोलटप्पाचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडूला. चेंडू ऑन साईडला वळतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. फेकी येईपर्यंत विकेटवर 2 धाबा सहजगत्या बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबांच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली 47-47. अजूनही 2 बॉल या षटकामध्ये शिल्लक आहेत. चौथी ओव्हर आपण बघतोय प्रगतीपथावर असताना 47 धावा या फलकावरती लगावल्यात. जबरदस्त आयोजन नियोजन आरके एंटरप्राइजेस, द ग्रेट मराठा परिवार, त्यानंतर साई स्पोर्ट क्रिकेट क्लब, आशापुरा ग्रुप, नायगाव कोलीवाडा आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय. साई स्पोर्ट चषक 2024. पुढचा बॉल मिस टायमिंग फटका आहे. इनफिल्डला खेळायचं होतं, मिस टायमिंग फटका आहे. यष्टीरक्षक इतक्या आरामात आला आणि त्यानंतर कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती आले, म्हणूनच ही झेल सुटले गेले. एका धाव्याने धावफलक 48 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर अँड 5 बॉल्स.
थोडंसं आता ह्या दोन षटकांमध्ये मला वाटते कमी धावा येतील. याचं कारण म्हणजेच दोन प्रभावी फलंदाज बाद झाले, योगेश आणि सतीश. धावसंख्या धाव फळकावर 48. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल, गोलंदाज पिंट्या पाटील याचा. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे. ओ चांगला बॉल, चेंडू चॉक केलं जातोय प्रशांत याच्या माध्यमातून. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत अष्टविनायक नायगाव टीमच्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा नायगाव कोळीवाडा येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम साई स्पोर्ट चषक 2024. थँक्यू डीजे. 49 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. भरपूर जण घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि इथे आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. प्रज्वल पहिला बॉल, भरपूर बाहेर निघणारा चेंडू, काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं आणि व्हाईट बॉलचं सिग्नल अंपायरच्या माध्यमातून आलंय. 50 धावा कंप्लीट झालाय, म्हणजे 4 ओव्हरमध्ये 50 आले. इथे 10, 15, 20 धावा ऍड करण्याचा प्रयत्न करेल अष्टविनायक नायगाव आणि गोलंदाजी करणारा संघ 8, 10, 6च्या आत वाचवण्याचा प्रयत्न करेल. हे एकच ध्येय असेल ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की 15 ते 20 धावा या ठिकाणी घेण्याचं गरज आहे. स्लोवर वन शॉर्ट बॉल होता आणि खेळायचा होता ऑन साइडला, परंतु हा झेल सुटलाय. सहज सोपा झेल सुटलाय आणि फलस्वरूप 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 51 वर. अलिबागची टीम आहे चैतन्य 11 अलिबाग आणि इथे मात्र फिल्डिंग करताना थोडासा निराश केला या संघाने. झेल कोणतेही सोपे नसतात क्रिकेटमध्ये, मात्र ज्या अनुषंगाने अलिबागची टीम आहे इथे असे झेल होणं गरजेचं आहे. ज्या ज्यावेळी झेल सुटतात त्या त्यावेळी मोठे फटके आपण पाहिलेत आणि तोच थ्रिलर आपण मागील मॅचमध्ये देखील पाहिला आहे. पुन्हा एकदा इथे फेकी खराब डिरेक्ट हिट करायचं होतं आणि सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. बाहेरचा खेळ वेगळा, आपण लेग बाईच्या माध्यमातून 2 धावा येतात, बाहेरचे संघ येतात त्यावेळी सिंगल डबल जो बेसिक गेम आहे तो कमी प्रमाणात पाहायला मिळतो. आणि ज्या अनुषंगाने अष्टविनायक नायगाव लगेच एक संधी मिळाली सिंगलला डबल, या चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात नायगाव संघाच्या माध्यमातून. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत, म्हणजेच मोठे फटके अपेक्षित असतील त्यांच्या समर्थकांना जे सध्या बॅटिंग पॅव्हलियन्स मध्ये बसलेत. संत गतीचा चेंडू, स्लोवर वन, कुडलेन क्षेत्रामधून चेंडू उसळी घेतोय, आत वळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावपाच्या स्वरूपात विकेट मिळाली. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 53. रनआउटच्या माध्यमातून विकेट गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला बॅटरने प्रशांत आणि आता निकेश खुबडेकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. बघूया आता कशा प्रकारे प्रशांत सेट तर झालाय म्हणू शकतो. 4 बॉल खेळलेत, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3, 4, 5 बॉल मध्येच बॅटर सेट होतो. हाफ ट्रॅकर चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा होता, एस्टॅनच्या वरून सरळ एचटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. जास्त फुटवर्क दिसला आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. 53 वरती 3 विकेट 4 बॉल. अर्थातच 4 चेंडू अप्रतिम टाकलेत, प्रभावी टाकलेत. व्हाईट बॉलचा मारा केल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज या ठिकाणी प्रज्वल. शॉर्ट बॉल, पुल पुल पुल, पॉवरफुल यूजी सिक्सर. थँक्यू. 59 धावा षटकार आल्यानंतर 5 बॉल फेकून झाल्यात. अंतिम बॉल या इनिंगचा एकविरा नायगाव वर्सेस इथे जो जिंकेल तो 2 हात करेल एकविरा नायगाव या टीमच्या विरुद्ध. एकविरा नायगाव म्हणजेच
त्यांचं होम पिच आहे आणि मागील स्पर्धा एकविरा चषकामध्ये देखील त्या संघाने बाजी मारली, उपविजेता ठरला होता. ती देखील लाखाची स्पर्धा आपण पाहिली. अंतिम बॉल वरती देखील मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय आणि ते मात्र लॉंग ऑन रिझनला कोणती चूक होणार नाही. शेवटच्या बॉल वरती विकेट डाऊन, 60 धावा 4 गडी बाद. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त टार्गेट सेट केले. 30 बॉल 60 ची गरज. जबरदस्त बॅटिंग राहिली होती. आपण पाहिलं तर स्कोर कार्ड बॅटिंग करताना योगेश आणि सतीश चांगले पार्टनरशिप केली. 9 बॉलमध्ये 15 धावा आणि LBWच्या माध्यमातून योगेश बाद झाला. कॅच आउटच्या माध्यमातून सतेज, प्रशांत 7 बॉलमध्ये 13 धावा, तेजस 3 धावा आणि नितेश मात्र नॉट आउट राहिलाय. 59 वर 4 गडी बाद. गोलंदाजी करताना मनीषने 1 ओव्हर हाताळली, 12 धावा खर्च केला. इकॉनॉमी 12चा राहिलाय. पिंट्याने 2 ओव्हरमध्ये 21 धावा दिल्या, 1 विकेट देखील प्राप्त केला. 10.50चा इकॉनॉमी राहिला. रत्नाकर 1 ओव्हरमध्ये 16 धावा, 1 विकेट, 16चा इकॉनॉमी. आणि प्रज्वल शेवटचं ओव्हर इम्पॅक्ट टाकणारी ओव्हर होती, 8 धावा आणि त्या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय. 60 धावेचं आव्हान. आणि बघू शकता एका लाईनअप मध्ये देखील खेळाडू कक्षाच्या दिशेने जाताना दिसतात. ही खरी खेळाडू वृत्ती आहेत, हे डिसिप्लिन आहे चैतन्य 11 अलिबाग टीमच्या माध्यमातून. 60 धावेचं आव्हान आणि या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, आवाज ऐकूया. पायेचा गोड आवाज आमचे जवळचे मित्र निशांतजी पाटील सरांचा आणि त्यानंतर व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ सुप्रीमो मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकूया. जाऊया DJ भाईकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद संदीपजी गावंड सर आणि अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकत होतात. विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य चैतन्य 11 अलिबाग या संघाच्या समोर आपण पाहतायत. एक दुरून आलेला संघ म्हणून पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं अलिबाग हे महाराष्ट्रातील एक सुंदर किनारपट्टीचे शहर आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हे मुंबईपासून एक विलक्षण सुट्टीचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. अरबी समुद्राने वेढलेले आणि रायगड जिल्ह्यात वसलेले हे शहर म्हणजेच आपण पाहतायत अलिबाग. आणि खऱ्या अर्थानं प्राचीन किल्ले, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मोहक किनारे आणि रोमांचक जलक्रीडा, या तिन्ही गोष्टी अलिबागमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणाहून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अलिबागचा चैतन्य 11. तर एकाच साईडला अष्टविनायक नायगाव हे जुनं जाणतं नाव आपल्याला पाहायला मिळतं. योगेश कोळी गेली कित्येक वर्ष या संघाला आणि संघाची बांधणी करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जाऊया मॅचच्या समोर जोडले गेले तर पायेचा एक गोड आवाज. निशांतजी पाटील आपलं सुद्धा सुस्वागतम कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपल्या या दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर, खूप चांगला आवाज तुम्ही ऐकताय. आणि जर पाहिलं तर पालघर भूषण हा पुरस्कार देखील सरांना प्राप्त झालाय. तर चांगला सामना पाहतोय. 60 धावांचं टार्गेट सेट केले अष्टविनायक नायगाव या टीमनं चैतन्य 11 अलिबाग या संघाच्या विरोधात. अगदी चांगलं टोटल पाहायला मिळतं. अलिबागचा अगदी उल्लेख केला. अलिबागची नैसर्गिक साधन संपत्ती अगदी विलक्षण
आणि सर्वांना अगदी जर पाहिलं तर भुरळ पाडते असं हे अलिबाग आणि अलिबागमधून हा संघ या ठिकाणी दाखल झाला. निश्चित स्वरूपात नावाप्रमाणे मात्र आता त्यांना खेळ सुद्धा करावा लागणार आहे. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. 2 बॅट आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं परंतु प्रॉपरली कॅरी करता आला नाही चेंडू. इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील. एकच धाव येईल प्रसादच्या बॅटमधून आणि प्रसादने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. एक जीवनदान तर मिळालंय. संघाची धावसंख्या फलकावर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक पहिलं आपण पाहत आहेत आणि पहिल्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली जाते. इरफान अंकल चाचा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. निशांतजी काय म्हणतील ज्या पद्धतीने 60 धावा व्हाईट बॉल दरम्यान आला. 60 धावांचा पाठलाग करताना शांत डोक्याने खेळावं लागणार आहे. एका साईडला गोलंदाजी करणारा जो आपण पाहू शकतात गोलंदाज आहे अर्थातच निकेश कुबडेकर. ॲज अ फिल्डर म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं गेलं ॲज अ बॅटर म्हणून आणि आता ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहतात तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली प्रगती करताना स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका अप्रतिम. नेत्रदीपक 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू यावाला निघून जातोय. चुकीचं कॉलिंग आणि शेवटच्या मोमेंटला बॅट हवेत. बॅट स्लाइड केली नाही. एकमेकांवरचा मात्र या वेळेला आपण पाहताय थोडंसं रिॲक्शन. पहा एस नो अँड वेट या 3 गोष्टींचं समन्वय पाहायला मिळाला नाही. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजेच धावचित बाद होणं. फलंदाज गॉन. थँक्यू. खराब कॉलिंग पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजामध्ये हेजिटेशन अजिबात नव्हतं आणि इथे जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात पहिली विकेट गमावली आहे चैतन्य 11 अलिबाग या टीमने. प्रसाद बाद झालेत कारण सलामीला आले होते. त्यांच्या बॅटमधून देखील एक धाव आपण पाहिली. इथे कॉलिंग खराब होती. स्क्वेअर कटचा खूप चांगला फटका होता. अगदी जर पाहिलं तर फलंदाजाच्या बॅटमधून आला होता परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि क्रिकेटमधली आत्महत्या केली असंच म्हणावं लागेल. निश्चित स्वरूपात ते स्नो अँड वेट या 3 गोष्टी पाहायला मिळाल्या नाही. कारण जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करता त्यावेळेला तुमचा एकमेकांवरचा विश्वास आत्मविश्वास तुमची ज्या वेळेला आपण पाहतायत जी परिपूर्णतः तुमच्या मुखातून ते शब्द येणं फार अनिवार्य राहतं. आणि इथे पिंट्या आणि प्रसाद यांच्यामध्ये थोडंसं कुठेतरी अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली नाही आणि फलंदाज पहिला धक्का प्रसादच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. आज थोडंसं आगळं वेगळं क्लायमेट पाहायला मिळतं. ढग आणि सूर्य यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. योगेश बाईंदरकर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना सनी बोकाळे यांच्या समवेत बातचीत करत असताना आमच्या टॉस बॉक्समधून खूप चांगलं आयोजन नियोजन दीपेश दिंडेकर असतील यज्ञेश असतील. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने बॅक पंच केला जातोय. तत्पूर्वी 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या फलकावर 5 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. याच संघातील एक खेळाडू म्हणजे जितेश धानवा. जितू धानवाला आपण पाहिलं होतं बँजो या नावाने ओळखलं गेलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल जे आपल्यातून नक्कीच निघून गेले. सरळ बॅटचा उपयोग केला. सतीश पुढे सरसावेल. व्हॉट अ कॅच. एक्सलंट. फलंदाज बाद होताना पिंट्या सुद्धा तंबूच्या आसऱ्याला पहिल्याच वेळेला आपण पाहिलं धावचित फलंदाज बाद झाला. प्रसाद आणि पिंट्या बेजबाबदार फटका पाहायला मिळाला निशांजी आणि त्याचंच कारण या ठिकाणी दुसरा धक्का आणि अष्टविनायक नायगाव टीमने दाखवलंय की आमच्या सुद्धा मात्र ती क्षमता आहे. फलंदाज बाद. थँक्यू. लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सतीश कोळीनं कमालीचा झेल टिपलाय आणि अजून एक धक्का या मॅच मध्ये बसलाय चैतन्य 11 अलिबाग या संघाला. कारण इथे पिंट्या बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला. टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते. लॉंग ऑनला कमालीचा झेल टिपला गेला. अगदी जर पाहिलं तर घिसाड गाई केली आहे पिंट्याने असंच म्हणावं लागेल. कारण या षटकामध्ये धावबाच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाला. अगदी जर पाहिलं तर प्रसाद बाद झाला. इथे जबाबदारी घ्यायला हवी होती परंतु निकेश कुबडीकर कमालीची गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अगदी आपल्या नावाला शोभणारा आपल्या अगदी परिसरामध्ये खेळत असताना काही कमालीचा खेळ दाखवतोय निकेश कुबडीकर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना इम्प्रेस करतोय.
निश्चित स्वरूपात निकेश कुबडेकर एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, भरवशाचा गोलंदाज म्हणून, विकेट टेकर गोलंदाज, आणि त्याने मात्र हे करून दाखवलंय. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा उपयोग केला. चेंडू बराच वेळ हवे. सतीश वेगळ्या शैलीने झेल घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. तेवढं टायमिंग साध्य झालं नाही निशांजी, आणि त्या कारणास्तव मात्र थोडेसे डबल माइंडमध्ये होते की उंजळ कशा पद्धतीने घ्यावी याकडे लक्ष राहिलं नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चैतन्य 11 ची 6 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी केले. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली पॉवरफुल गोलंदाजी करताना सिंगल डबलला महत्व दिलंय प्रतिस्पर्धी संघाने. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. सतीशच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू आउट ऑफ द पार्क येईल. यावेळेला संघर्षाचा षटकार. 6 धावा. थँक्यू. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12ची सरासरी मेंटेन करायची होती या मॅचमध्ये चैतन्य 11 अलिबाग या टीमला, आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 12 धावा. चांगली सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. जरूर 2 विकेट इथे गमावल्यात, परंतु सरासरी मेंटेन केली आहे. येणारे देखील जर 24 चेंडू असेल आणि 24 चेंडूमध्ये इथे 48 धावा बनवायच्या आहेत चैतन्य 11 अलिबागला या मॅचमध्ये. निकेश कुबडेकरनं खूप चांगला प्रयत्न केला, परंतु त्याच्या विरोधात अगदी खेळत असताना एक षटकार देखील आला या षटकामध्ये. निश्चित स्वरूपात निशांजी ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये जी सरासरी असायला हवी ती सरासरी येताना पाहायला मिळते. आता इथून 12च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने चैतन्य 11 अलिबागच्या बॅटरला खेळावं लागणार आहे. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीणच्या विरोधात. इथे जर पाहिलं तर आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते प्रवीण. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी पहिला चेंडू टाकत असताना इथे डॉट चेंडू टाकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अष्टविनायक नायगाव संघ देखील एक मोठा संघ आहे. या परिसरामध्ये देखील पाहिलं तर या संघाची चर्चा केली जाते. चांगला खेळ खेळण्यासाठी हा संघ जाणला जातो, परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या मैदानावरती खूप चांगला खेळ करावा लागेल अष्टविनायक नायगाव या टीमला. ओव्हर द विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर, अगदी रिटर्न क्रीजच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ नो बॉल. इथे खराब चेंडू आहे आणि येणारा चेंडू फ्रीड असेल म्हणजेच काय इथे मुक्त फटका खेळू शकतो फलंदाज या चेंडूवरती. नक्कीच खेळपट्टीच्या बाहेर होता आणि त्याचंच कारण परशुराम पाटील सरांची व्यवस्थित नजर होती. आणि इथून जर आपण पाहिलं फ्रीडच्या चेंडूवर जोखीम पत्करणारा फटका खेळावा लागणार आहे. ओव्हर द विकेट इथे चेंडूला पूल केलाय. फटका फासलाय, परंतु शतरक्षक तिथे पोहोचतील का? झेल टिपलाय, परंतु बाद नसणार आहे कारण फ्रीडचा चेंडू आहे. काय कमालीचा झेल टिपलाय. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं, परंतु इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. प्रशांत त्या ठिकाणी मात्र सरसावले गेले होते. निकेश यांचे बंधू आहेत, 2 बंधू संघामध्ये. खूप चांगलं फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगले एफर्ट घेतले गेले. प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. ग्रेट फिल्डिंग. एकच धाव मिळाली. हार्दिक ओव्हर द विकेट यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. इट इज अ 6 रन्स. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याला चेंडू आता बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला पूल केलाय. 7 धावा. या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली या 20 या आकड्यावरती. हार्दिक ओव्हर द विकेट यावेळेस पाहिला तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा फटका, परंतु इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे देखील खराब चेंडू आहे. हार्दिक चुका करतो या षटकामध्ये. सुरुवातीला देखील अशाच प्रकारे वाईट चेंडू टाकलाय. तदनंतर नो बॉल देखील पाहायला मिळाला. षटकार आलाय आणि इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 21 या आकड्यावरती. 21 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा यावेळेस अजून एक उडवला. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. सीमारेषा पार. सिक्सर. थँक्यू. जबरदस्त. सूरजच्या बॅटमधून धमाकेदार फलंदाजी होत असताना एक्सलंट अँड क्वालिटी दर्जाचे षटकार पाहायला मिळत आहेत. आम्ही अलिबाग वरून का आलोय
आमची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि हे टॅलेंट यावेळेला सूरज दाखवत असताना पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होताना पाहायला मिळाले. ग्रेट बॅटिंग बाय सूरज. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चांगली लाईन पाहायला मिळाली या चेंडूवरती हार्दिकच्या माध्यमातून. या षटकामध्ये खराब गोलंदाजी करत असताना हार्दिकला आपण पाहतोय, कारण भरपूर जास्त धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. इथे चांगली बॅटिंग करतोय सूरज. या मॅच मध्ये इम्प्रेस करतोय बॅटिंग करत असताना. निश्चित स्वरूपात हार्दिकने आता कमबॅक करताना पाहायला मिळालं. ही स्पर्धा JTC लाईव्ह वर आपण पाहू शकतायत. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला बॅटचं एलिव्हेशन अप्रतिम. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना झन्नाटीदार षटकार. 6 धावा. थँक्यू. क्रिकेटमधील सर्वात सोपा चेंडू आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. काय कमालीची बॅटिंग करतोय सूरज या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग करत असताना अगदी त्याच्या बॅट मधून धावा खोऱ्याने आलेत. तब्बल संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 33 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना चैतन्य 11 अलिबाग या संघाने धावसंख्या केली आहे ती तब्बल 33 धावा. 18 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता. सूरज नावाचं वादळ घुंगावलंय. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना 6 बॉलमध्ये 25 धावांचं एक अप्रतिम खेळी पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग. अगदी तुमचं युजेस फुटवर्क खूप चांगला असेल तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित असतील. आणि सूरजचं फुटवर्क चांगला आहे. आय कॉर्डिनेशन मजबूत स्ट्रॉंग पाहायला मिळतं. आणि त्याच पद्धतीने टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या सर्व काही गोष्टींचा अद्यावत करत असताना मिस्टर सूरज आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट बॅटिंग. इथे मात्र विकेट फॅक्टर फार महत्त्वाची भूमिका असणार आहे गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. संघाची धावसंख्या फलकावर आहे जाऊन पोहोचते 33 धावा. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 18 आणि 18 बॉल मध्ये 27. जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. अगोदरच खेळण्याचा मनसुबा बाळगला. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना विकेट फॅक्टर मी जसा उल्लेख केला विकेट मिळाली. फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट 3rd विकेट डाऊन. तिसरा धक्का चैतन्य 11 अलिबाग टीमला. थँक्यू. चांगला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे ते चैतन्य, कारण प्रवीणला बाद केल्या. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता प्रवीणचा. इथे बॅटची एज लागली आणि खूप चांगल्या रीतीने हा झेल टिपलाय. प्रवीणचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता त्यांनी मैदान सोडलंय. खेळाडूवृत्ती दाखवली या फलंदाजानं. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडूवृत्ती दाखवली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील जोपासली जाते. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना त्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि तोच क्रिकेट या मैदानावरती रंगलाय. काही कमालीचा खेळ तुम्ही पाहताय. क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम आणि स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी हे मात्र यावेळेला जरूर दाखवलं गेलं. तो फलंदाज बाद झाला प्रवीण. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 1. अप्रतिम सुरेख पद्धतीने गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. योगेश कोळी फेकी करतील. ॲक्युरेट. अप्रतिम. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या फलकावर 34 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2. निशांजी इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल सर्व काही सांगून जाईल, परंतु त्यासाठी तुमचा आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असणार आहे. फुलटॉस बॉल या वेळेला परिपूर्णतः मिस झाले. फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलंय. फलंदाज बॅक टू द डगआउट. 4था धक्का चैतन्य 11 अलिबाग टीमला. फलंदाज गॉन. सूरज एक्सिट फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय चेतन. या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट त्यांनी मिळवल्या.
कारण इक्वेशन जर पाहिलं ना तर 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता होती, परंतु आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. म्हणजेच काय, येणारे 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या षटकामध्ये 2 विकेट आल्यात. चांगली गोलंदाजी करतोय चेतन. चेतनचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने रीड केलं होतं. सूरजची बॅटिंग त्यांनी पाहिली होती. या अगोदरच्या हार्दिकच्या अगेन्स्ट खेळत असताना खूप चांगले वेगवान मारे आणि वेगवान मारायला त्याने मात्र दाखवून दिलं होतं. षटकार मी मारू शकतो, परंतु त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर चेतन आला. चेतनने मात्र स्लोवर वन यावेळेला हाताळलेत आणि त्याचा फायदा पुरेपूर चेतनच्या गोलंदाजीवर मिळाला चेतनला आणि इथे प्राइज लिस्ट विकेट पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. आता 26 धावेची आवश्यकता. मनीष एक सटचा आणि चांगली हाईट असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अशा खेळाडूंकडे टायमिंग खूप महत्वाची भूमिका असते. चेंडूला येऊन दिलं, जाऊन दिलं आणि इथे एक्झिट केलं. चेतनने काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर भेदक मारा, ब्युटीजो ऑनली स्किंडी. जी वैविध्यता असते गोलंदाजीमध्ये त्याचं पूर्णतः गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. व्हेरिएशन ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. हॅट्स ऑफ असेल मिस्टर चेतनला. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. सुंदर पद्धतीने पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉटम हँड खूप स्ट्रॉंग दाखवलं. सिंगल मिळाली. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी क्विकली होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35. निशांतजी एक धावेसाठी झगडत असताना पाहायला मिळतात. स्ट्रगल करतायत, पडझड करतायत, कारण एक रन्स हे क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे आणि त्या अनुषंगाने एक रनसाठी झगडताना पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट मॅच. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ कॅच. एक्सलंट. फलंदाज बाद होताना अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला. चैतन्य 11 अलिबाग टीम बागफुटला येत असताना थँक्यू. 12 बॉल आणि 25 धावा. चेतन काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडताना पाहायला मिळाली. मिस्टर ओमकार बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार कशा पद्धतीने फलंदाजी करेल, मनीष कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मी तर म्हणेन निशांतजी या वेळेला खूप चांगली गोलंदाजी, इझी अँड कम्फर्टेबल गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवून दिलं गेलं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. चेतनचं कौतुक करावं लागेल. अफलातून गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी राहिली चेतनची, कारण त्याचं कौतुक करावंच लागेल. एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीवरती मैदानावरती ठेवावं आणि त्यावरती चेतनला टप्पा टाकायला सांगावा. अगदी तशीच काही गोलंदाजी त्यांनी या षटकामध्ये केली आहे. अगदी सामन्याला कल्लाटणी देणारी गोलंदाजी राहिली आहे, कारण येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना रंगला. 12 बॉल 25 धावेची आवश्यकता. सिंगल डबलला महत्व देतील की गोलंदाज या ठिकाणी विकेट आणि डॉट फॅक्टरला महत्व देतील, याकडे हेच समीकरण जणू काही रंगलंय. क्रिकेटच्या मैदानात तुमचं खऱ्या अर्थानं आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असते. आत्मविश्वास हा एखाद्या गुगलवर मात्र जाऊन सापडत नाही, तर तुम्हाला तो स्वतःला निर्माण करावा लागतो, तो आत्मसात करावा लागतो. तो आत्मविश्वास यावेळेला चेतनचा पाहायला मिळाला. ग्रेट बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय चेतन. बॉलिंग ट्रॅक वरती निकेश. यावेळेस मोठा फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. थँक्यू. काय मनीषचा हा फटका होता, अप्रतिम आपण पाहू शकलात. एक्सलंट अँड क्वालिटी दर्जाचा हा षटकार आपण पाहताय. स्मूथली चेंडू निघून गेला. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा एक संघर्षाचा षटकार. वॉट अ शॉट. कमालीचा स्ट्रोक आला. ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे कुठेतरी गोलंदाजी करत असताना चुकी करतोय. नो बॉल.
खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता आणि पंचाने इथे नो बॉल दर्शवला. निकेश कुबडीकरला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण अगदी त्याने पहिल्या षटकामध्ये चांगला प्रयत्न केला होता. 12 धावा त्यांनी खर्च केल्या. या षटकामध्ये त्याला जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, कुठेतरी दबाव जाणवतो या गोलंदाजावरती. इथे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे जाऊन पोहोचली या 43 या आकड्यावरती. नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चैतन्य 11 अलिबाग टीमला विजयासाठी 11 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे. एका साईडला अष्टविनायक नायगाव टीम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेट यावेळेस पहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करते. बॉल जातोय शॉट थर्ड मॅनला बीट करून अगदी डीप मध्ये. बॉल थांबणार नाही. बॉल थांबलाय की काय काय घडलंय? वेट फॉर द अंपायर सिग्नल. इथे जर पाहिलं तर चेंडू थांबलाय. चांगला प्रयत्न केला होता. इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. तदनंतर अगदी पाहिलं तर डीप मध्ये गेले, चेंडूला अडवलाय. या चेंडूवरती किती धावा मिळतील तर तिसऱ्या पंचाने इथे रेफर केलाय. अगदी काय घडलंय या चेंडूवरती, कारण मॅच अगदी क्रुशल मुवमेंटला आहे, त्यामुळे पारदर्शकता ही फार महत्वाची आहे. आणि आमची जेटीसीची टीम आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. अगदी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय का की आतमध्ये चेंडूला अडवलाय हे देखील पाहावं लागेल. परंतु निकेशला इथून कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण मागील षटकामध्ये चेतननं कमालीचं कमबॅक करून दिलं, परंतु निकेशच्या विरोधात अगदी धावा खोऱ्याने येतात. त्याला धावा इथे रोखाव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील, डॉट चेंडू देखील टाकावं लागेल आणि दबाव फलंदाजांवरती निर्माण करावा लागेल या मॅच मध्ये निश्चित स्वरूपात. परंतु चैतन्य 11 अलिबाग टीम सुद्धा या ठिकाणी म्हणत असेल की आम्हाला सुद्धा जिंकायचं आहे, आम्हाला या स्पर्धेमध्ये राहायचं आहे, आम्हाला या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं आहे. त्यासाठी बॅटिंग आम्हाला खूप चांगली कणखर करावी लागणार आहे. म्हणजे दोन्हीही संघ जर आपण पाहिलं तर जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरलेत. एक संघ जिंकणार, एक संघ पराभूत होणार, परंतु विजय हा क्रिकेटचाच होणार यात ती मात्र शंका नाही आहे. पाहायचं आहे, क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सेफ आहे. यस, 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत स्कोरर की 46. विजयासाठी आता 14 धावेची आवश्यकता असेल. येणारे चेंडू चांगल्या रीतीने टाकावे लागतील, कारण इथे धावा आल्यात या षटकामध्ये. ओव्हर द विकेट निकेश वेगवान चेंडू टाकलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ अगदी लॉंग ऑनला. इथे बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. अजून एक मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग 52 फलकावर. मी म्हटलं होतं की मनीष सडपातळ जरी असला तरी सुद्धा या खेळाडूकडे ते टायमिंग आहे आणि ते टायमिंग साध्य करणारा पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु उच्च विचार मनीषच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. सेफ झोन मध्ये आहे. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का? यस, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. चित्या पळाईने 2 धावा परिपूर्णता केल्या गेल्या. 54 धावा फलकावर. विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना मनीष मोकल अगदी इम्प्रेस करतोय. मैदानावरती मनीष मोकल नावाचं वादळ आलं आणि काय बॅटिंग करत असताना. येणारे 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अफलातून मॅच रंगली आहे, कारण मनीष मोकलने ही मॅच बनवली आहे. अफलातून बॅटिंग त्यांनी केली आहे. ओव्हर द विकेट वेगवान चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक इथे येतील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला सोक पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर बॅकफुटला गेले आणि तदनंतर कव्हर क्षेत्रामध्ये सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि ते 2 धावा या चेंडूवरती. क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहू शकला. तर जबरदस्त काय बॅटिंग केले मनीषने. परिपूर्णतः मात्र फलंदाजाला यावेळेला गोलंदाजाला रीड करतो, कशा पद्धतीने चेंडू हाताळेल याकडे पाहिलं जातं आणि काय जबरदस्त स्टँडिंग पोझिशन बॅटिंगचे पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेने सतीश कोळी आहे तिथे. इथे देखील झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण. मॅच मध्ये झेल घेणं गरजेचं आहे आणि इथे झेल सुटलाय. सतीश कोळीने चुकी केली आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 झेल सोडलेत. आता मात्र संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती आणि हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. चैतन्य 11 अलिबाग या टीमला मनीष मोकलचं कौतुक करावं लागेल. काय म्हणणार प्रमोद सर या खेळाडूविषयी, कारण क्रमांक 6 वरती तो खेळण्यासाठी आला आणि काय बॅटिंग केली. मैदानाच्या चौ बाजूने तो गरसला आणि मैदानामध्ये मनीष मोकल नावाचं वादळ अगदी घोगावत असताना. ग्रेट बॅटिंग मनीषच्या बद्दल मी म्हणेन. 6व्या क्रमांकावर तो आल्यानंतर जी शांतता पसरली होती
तिचं मात्र यावेळेला आपण पाहतोय रूपांतर केलं ते वादळामध्ये आणि चांगली बॅटिंग करत असताना 6 बॉलमध्ये 2 धावेची आवश्यकता. मनीष याच्याबद्दल मी म्हणेन की दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये मनीष मोकलने जी बॅटिंग केली ना ती संघाला तारणारी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच मनीष हा या संघाचा संकट मोचक म्हणून संबोधला जाईल यात ती मात्र शंका नाही. ग्रेट बॅटिंग. निकेश कुबडीकर यांनी थोडीशी लूज गोलंदाजी केली. ज्या पद्धतीने त्याला सुरेख साथ क्षेत्ररक्षकांनी दिली नाही. सतीशचा आज यावेळेला क्लास जो आहे त्यावरून मात्र त्याची थोडीशी अपेक्षित जी झेल होती ती मात्र डाऊन झाली. आणि इथे जर आपण पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस हे परफेक्ट वाक्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं क्रिकेटच्या पटलावर. पुन्हा एकदा बॉल तयार. पहिलाच बॉल यशचा आपल्याला पाहायला मिळतो आउटसाइड द लेग स्टंप. मनोज घोडेकर अर्थातच मॉन्टिसर या ठिकाणी वळतात. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना स्कोर इज लेवल. 59 वर धावसंख्या पोहोचली गेली आणि आता विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. चैतन्य 11 अलिबाग टीमने खूप चांगला कमबॅक केला. पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये स्ट्रगल करत होते. पहिल्या षटकामध्ये 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये मजबूत धावा आल्या सूरजच्या बॅटमधून आणि अशा प्रकारे फिनिश केला जातोय. ओमकारच्या बॅटमधून 1 धाव येत असताना चैतन्य 11 अलिबाग टीमने मारली बाजी आणि अष्टविनायक नायगाव संघाचं सुद्धा आम्ही करूया गोड कौतुक. चला चैतन्य 11 अलिबाग टीम शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. आपण एक डिसिप्लिन क्रिकेट खेळतोय. स्पोर्ट्समॅनशिप तर आहेच परंतु मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा जोपासूया. कमालीचा खेळ दाखवला अलिबाग या टीमनं. अगदी इम्प्रेस केलं विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. मनीष मोकलचं कौतुक करावं लागेल. तो दिसायला जरी बारीक असला ना तरी त्याचा कारनामा फार मोठा. काय बॅटिंग केली आहे त्याने. कमालीची बॅटिंग केली. कारण आपण उल्लेख केला होता मनीष मोकल जेव्हा मैदानावरती दाखल झाला अशा प्रकारच्या फलंदाजाकडे टायमिंग खूप चांगलं असतं आणि अगदी त्याने त्याच प्रकारे बॅटिंग केली मैदानावरती आणि टाळ्यांच्या गजरात त्या खेळाडूचं स्वागत देखील केलं जातं. ग्रेट बॅटिंग ग्रेट. खूप चांगली फलंदाजी आपण पाहू शकलात. चला लगेच आपण टॉस